Good morning. Good morning, all of you. Good morning, friends. How are you? कसे आहात सगळे? मजेत ना बेटा? मजेतच राहा. बघा, आपण इंटेलिजंट टेस्ट बघतोय. त्यामधला आपला पहिलं युनिट कंप्लीट झालेला आहे. आपण आता सेकंड युनिट घेतोय. पहिला आपला जो युनिट होता तो होता आकलन, कॉम्प्रिहेन्शन, ज्यामध्ये आपण 3 सब युनिट बघितले. आता मात्र आपण दुसरा युनिट बघतोय, इंटेलिजंट टेस्ट म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी मधला, जो आहे वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन असं म्हणतो आपण त्याला. त्या क्लासिफिकेशन मधला एक सब युनिट आपला झालेला आहे, जो होता आपला कोणता होता सांगा मला? मागचा क्लास कुठला होता आपला? काय बघितलं आपण मागच्या क्लासमध्ये? सांगा मला, काय बघितलं आपण मागच्या क्लासमध्ये? बरोबर, म्हणजे वर्गीकरण क्लासिफिकेशनचा जो पहिला क्लास होता तो होता आपला शब्दसंग्रह म्हणजेच व्होकॅब्युलरी किंवा वर्ड्स है ना. त्याचे आपण 20 क्वेश्चन सोडून घेतलेले होते, इंग्लिश आणि मराठी दोन्ही याचे. तर तुम्हाला तो क्लास आवडला असेल, मजा आली असेल, छान इझी वाटला असेल, आहे की नाही. आता आपण या वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन मधला दुसरा सब युनिट जो संख्या किंवा नंबर्स हा आहे, हा आज आपण बघणार आहोत. चला मग, तुम्ही तयार आहात सगळे? आर यू रेडी गाईज? सगळे तयार आहात ना? चला तर मग आपण आता बघूया संख्या, नंबर्स या सब युनिट मध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात किंवा कुठल्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहावी लागतात किंवा उत्तरं ओळखावी लागतात. ओके, चला बघूया आपण. या उपघटकातील प्रश्नांमध्ये 4 संख्या दिलेल्या असतात. बघा, अतिशय सोपं आहे. जसं आपण आता पहिले व्होकॅब्युलरी मध्ये बघितलं किंवा वर्ड्स मध्ये किंवा शब्दसंग्रह मध्ये 4 शब्द दिलेले होते की नाही. इथे काय आहे, मात्र इथे 4 संख्या दिलेल्या राहतील तुम्हाला. यातील 3 संख्यांमध्ये सम, विषम, मूळ संख्या, संयुक्त संख्या, विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या वगैरे गुणांवर आधारित साम्य दिसून येते. बघा, या उपघटकामध्ये काय होईल की तुम्हाला जसं पहिल्या उपघटकामध्ये 4 शब्द किंवा 4 वर्ड्स दिलेले होते, तसं या उपघटकामध्ये तुम्हाला 4 संख्या दिल्या जातील. आता ह्या संख्या कसं राहणार आहे, याच्यामधलं कोरिलेशन काय राहणार आहे? आता बघा, तुम्ही मॅथ्स मध्ये आपण सगळेजण शिकलेलो आहोत. मॅथ्स मधला बराचसा भाग इंटेलिजंट टेस्ट मध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला कोरिलेशन करून अभ्यास करायचा आहे. छान. मग आता मॅथ्स मधलं काय काय असणार आहे या नंबर्स मध्ये? यामध्ये समसंख्या, विषम संख्या म्हणजे ऑड अँड इव्हन नंबर, मूळ संख्या, संयुक्त संख्या म्हणजे प्राईम नंबर्स, कंपोजिट प्राईम नंबर्स असेल किंवा कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स असतील, किंवा विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे डिव्हिजिबिलिटी टेस्ट आली है ना. आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट शिकलेलो आहोत. मी तुम्हाला तसं पण सरावासाठी तो क्लास पाठवला होता की डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणजे काय, कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला भाग जातो, निश्चित भाग जातो, पूर्ण डिव्हिजिबल आहे तो. अशा संख्या म्हणजे त्यांच्यामध्ये काय साम्य असतं? त्या 4 मध्ये ज्या 4 संख्या असतात त्या 4 संख्येतील 3 संख्यांमध्ये एकसारखेपणा दिसतो किंवा साम्य दिसतं, आणि एक त्या म्हणजे ती एक त्या गटात बसत नाही, त्या ग्रुपमध्ये बसत नाही, तिचं आपल्याला क्लासिफिकेशन करावं लागतं. ती वेगळी असते, ऑड मॅन आउट असते, आणि म्हणून मग ती आपलं उत्तर असते. बघा, त्यामुळे या 3 संख्यांचा गट बनतो. म्हणजे असे काही गुण आणि किंवा साम्य किंवा सेम टू सेम त्या 3 संख्या असतात की त्याच्यामध्ये काही गुणधर्म लपलेला असतो, आणि एक जी संख्या असते ती वेगळी असते, तिच्यामध्ये तो गुण नसतो किंवा गुणधर्म नसतो, आणि म्हणून तिचा गट बनत नाही. त्या 3 संख्यांचा गट बनतो आणि ती एक ऑड मॅन आउट ठरते. बघा, वी कॅन क्लासिफाय नंबर्स इनटू डिफरंट ग्रुप्स सच ॲज कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स, इव्हन अँड ऑड नंबर्स, नंबर्स विथ सर्टन डिव्हायझर्स, प्राईम नंबर्स, numbers having similar digit, numbers having the same sum as that of their digit. बघा, इथे जे म्हटलंय तेच इथे म्हटलं आहे. इथे सुद्धा दिलंय तुम्हाला की इव्हन अँड ऑड नंबर्स असतात. नंबर हे कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स म्हणजे क्रमवार संख्या असतात, लागोपाठ एकामागे एक येणाऱ्या, त्याला कॉन्सिक्युटिव्ह नंबर म्हणतात. आणि नंबर विथ सर्टन डिव्हायझर म्हणजे विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या, प्राईम नंबर्स मूळ संख्या, नंबर्स हॅव्हिंग सिमिलर डिजिट सारखे अंक असणाऱ्या संख्या, नंबर्स हॅव्हिंग द सेम सम ॲज दॅट ऑफ देअर डिजिट,
म्हणजे सारखी बेरीज, सम आडवी बेरीज, सारखी बेरीज असणाऱ्या काही संख्या, अशा प्रकारे संख्या असतात. In this kind of question, you will be given numbers that have any of these common characteristics. One of the numbers will not have that features. You have to find that number. म्हणजे असंच आहे की 3 नंबरमध्ये, 3 संख्यांमध्ये जे आपल्याला 4 संख्या दिल्या असतात त्या सब युनिट मध्ये 4 आपल्याला नंबर्स दिलेले असतात. त्या 4 नंबर्स पैकी 3 नंबर्स मध्ये ते सेम कॅरेक्टरिस्टिक असतात. मात्र जो 1 नंबर असतो त्याच्यामध्ये ते कॅरेक्टरिस्टिक मिळत नाहीत, आढळत नाहीत किंवा आपल्याला दिसून येत नाही आणि तोच आपल्याला शोधून काढायचा असतो. यू हॅव टू फाइंड दॅट नंबर. तो नंबर तुम्हाला शोधून काढायचा असतो. तुम्हाला समजलं का बालमित्रांनो एवढं की आपण आता बघतोय इंटेलिजंट टेस्ट मधला दुसरा घटक, दुसरं युनिट बघतोय आपण, सेकंड युनिट, ज्याचं नाव आहे वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन. त्यामध्ये सुद्धा 3 सब युनिट आहेत. ज्या सब युनिट मध्ये पहिले आपण बघितलं शब्दसंग्रह, वर्ड्स किंवा व्होकॅब्युलरी. दुसरं बघतोय आपण आता संख्या किंवा नंबर्स. आणि थर्ड वन आहे फिगर किंवा आकृत्या. तेव्हा आपलं हे दुसऱ्या नंबरचं युनिट पूर्ण होणार. पहिलं झालं आपलं कॉम्प्रहेन्शन, आकलन. त्याच्यामध्ये आपण संख्या मालिका बघितल्या. तर पहिलं आपलं पूर्ण झालं. आता आपण दुसऱ्या सब युनिटला वळतोय. त्याच्यामध्ये या सब युनिट मध्ये काय असतं की 4 प्रश्न दिलेले असतात आणि 4ही प्रश्नामध्ये 4 संख्या दिलेल्या असतात. 4 संख्यापैकी 3 संख्या कुठल्या तरी एका गुणधर्माने साम्य असतं 3 संख्यांमध्ये आणि एक जी संख्या असते ती वेगळी असते, ऑड मॅन आउट असते. ती आपल्याला शोधून बाहेर काढायची असते, तिचं उत्तर लिहायचं असते. समजलं बालमित्रांनो एवढं तुम्हाला? पुढे जायचं आपण. मला चॅटमध्ये लिहून पाठवा समजलं की नाही. पट्टापट लिहून पाठवा सगळ्यांनी. ऑल यू नोज दॅट, ऑल यू अंडरस्टँड दॅट. सगळ्यांना समजलं? ओके. बघा बालमित्रांनो, हे सब युनिट सोडवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहीत असाव्या लागतील किंवा काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. आता कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे? बघा, आता हा भाग आपला पूर्ण मॅथ्सचे जेव्हा आपण क्लास घेतले तेव्हा आपला हा भाग पूर्ण झालेला आहे. तुम्ही कदाचित तुमचं लक्ष नसेल किंवा तुम्ही विसरले असाल तर परत ते क्लास बघायचे, परत त्या क्लासेसचं रिव्ह्यू करायचं, तुम्ही परत प्रॅक्टिस करायची. बघा काय रोमन अंक आपण खूप चांगल्याने गणितच्या मॅथ्सच्या क्लासमध्ये शिकलेलो आहोत. तो रोमन अंक परत करून ठेवायचे. ओके. अपूर्णांक, त्रिकोणी व चौरस संख्या. बघा रोमन अंक, रोमन नंबर्स, फ्रॅक्शन, ट्रायंग्युलर अँड स्क्वेअर नंबर, घड्याळ, समविषम, इव्हन अँड ऑड नंबर, मूळ जुळ्या प्राईम नंबर्स, मूळ सहमूळ संख्या, हे माहीत असावं. बघा आता तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. या आधीचं जे आपण क्लास आपलं कॉम्प्रहेन्शन होतं, आकलन होतं, त्यामधले जे संख्या मालिका होत्या त्या संख्या मालिका सब युनिट्स मध्ये सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या होत्या. म्हणजे 2 युनिट अशी आहे की त्याच्यात तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. पुढे पण अशी युनिट असू शकतात की ज्यासाठी तुम्हाला मॅथ्सची अतिशय गरज भासणार आहे. आता 1 to 30 संख्यांचे पाढे लक्षात ठेवावेत. बघा पहिले ते संख्या मालिका मध्ये आपण 1 to 20 बघितले होते आणि इथे मध्ये त्यांनी आपल्याला 1 to 30 सांगितलंय. 1 to 30 संख्यांचे पाढे लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. 1 to 20 संख्यांचे वर्ग मीन्स स्क्वेअर, अँड 1 to 10 संख्यांचे घन लक्षात ठेवायचे. घन मीन्स क्यूब. बघा तुम्हाला 1 to 30 टेबल लर्न करायचे आहे किंवा माहित असले पाहिजे. 1 to 20 स्क्वेअर संख्या माहित पाहिजे, स्क्वेअर माहित पाहिजे आणि 1 to 20 क्यूब माहित पाहिजे. आता या 1 to 20 संख्यांचे वर्ग कसे, एक ट्रिक सांगितली आहे मी की किती सोप्या पद्धतीने तुम्हाला स्क्वेअर शिकता येतील. तर त्यासाठी मी एक क्लास टाकलेला आहे आपल्या चॅनलवर. तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही नक्की पहा. स्क्वेअर संख्या कसा काढावा किंवा संख्यांचे स्क्वेअर कसे काढावेत या संबंधीचा तो व्हिडिओ आहे. अतिशय सोपा आहे, तुम्हाला खूप सोपं जाईल. तुम्ही पटापट संख्यांचे स्क्वेअर काढू शकाल. त्यानंतर घन तुम्हाला 10 पर्यंतच्या नंबरचे घन लक्षात ठेवायचे, म्हणजे क्यूब लक्षात ठेवायचे. नंतर काय म्हटलंय त्यांनी की दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, बघा ज्या संख्या दिलेल्या असेल आपल्याला क्वेश्चन मध्ये, जे संख्या दिल्या असतील त्या संख्येतील जे अंक आहे, जे डिजिट आहे, समजा 2 डिजिटचे 4 नंबर दिले असतील तर त्या प्रत्येकाची अंकांची बेरीज किती होती, म्हणजे सम काय होते तर ती सांगावं लागेल. नंतर अंकांमधील फरक म्हणजे त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे त्या डिजिट मध्ये. नंतर गुणाकार भागाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन असू शकतं. सम विषम संख्या म्हणजेच इव्हन अँड ऑड नंबर्स. अपूर्णांकाच्या बाबतीत अंश व छेद यांच्यातील तुलना, म्हणजे फ्रॅक्शनच्या बाबतीत तुम्हाला डिनॉमिनेटर आणि
न्यूमरेटर, दोन्ही डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर या दोघांचा म्हणजे तुम्हाला कंपॅरिझन पण विचार करावा लागतील. तर याचा विचार करून हे प्रश्न सोडवता येतात. म्हणजे हे सगळं माहित असलं तर आपण संख्या नंबर्सवरचे जे काही क्वेश्चन येतील ते क्वेश्चन आरामात आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे तुम्हाला हा अभ्यास तुमचा आधीच झालेला असला पाहिजे. आणि ऍक्च्युअल आपण हा अभ्यास आधीच केलेला आहे. मॅथ्सचे जे क्लास झाले त्याच्यामध्ये आपला पूर्ण अभ्यास झालाय. वाटल्यास तुम्ही परत एकदा ते क्लास पहावेत, परत एकदा बघून पूर्ण आपण रिवाइज केलं पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. तरच तुम्ही परीक्षेपर्यंत आरामात तुम्हाला याचे आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. ओके, आता आपण बघूया की संख्यांचे वर्ग आणि घन म्हणजे स्क्वेअर आणि क्यूब कसं असतं. बघा, मी एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देऊन सांगते. बघा बालमित्रांनो, आता बघा इथे आपण नंबर लिहूया. तुम्हाला लक्षात कसं ठेवता येईल की स्क्वेअर लिहूया, इथे क्यूब लिहूया. ओके, आता बघा 1 या नंबरचा स्क्वेअर सुद्धा 1 आहे आणि क्यूब सुद्धा 1 आहे. हे नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. 1 चा स्क्वेअर सुद्धा 1 आहे आणि 1 चा क्यूब सुद्धा 1 आहे. तर 2 चा स्क्वेअर किती आहे 4 आणि 2 चा क्यूब किती आहे 8. ओके, देन 3 चा स्क्वेअर किती आहे 9 आणि क्यूब किती आहे 27. 4 चा स्क्वेअर किती आहे 60 आणि क्यूब किती आहे 64. 5 चा स्क्वेअर किती आहे 25 आणि क्यूब किती आहे 125. बघा, आता समजा 6 चा स्क्वेअर काय आहे 36. तर तुम्ही हा क्यूब शोधून काढायचा आहे स्वतः. 7 चा स्क्वेअर किती आहे 49. याचा क्यूब शोधून काढायचा आहे. तुम्ही जर असा कम्पॅरेटिव्हली असा जर स्टडी केला तर काय होतं की तुमचं स्क्वेअर पण ऍट ए टाइम आणि क्यूब आणि स्क्वेअर दोन्ही ऍट ए टाइम लर्न होतात किंवा तुम्हाला माहित होतात. बघा, आता इथे तुम्हाला माहित झाले 1 चा स्क्वेअर सुद्धा 1, क्यूब सुद्धा 1. 2 चा स्क्वेअर 4 आणि 2 चा क्यूब जो आहे तो 8 आहे. 3 चा स्क्वेअर 9 आहे आणि क्यूब आहे 27. 4 चा स्क्वेअर 16 आहे आणि क्यूब आहे 64. 5 चा स्क्वेअर 25 आहे आणि क्यूब आहे 125. 6 चा स्क्वेअर 36 आहे, हा तुम्हाला शोधून काढायचा आहे. असाइनमेंट आहे तुम्हाला. 7 चा 49 आहे, तुम्हाला क्यूब शोधून काढायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला 10 पर्यंत क्यूब माहित पाहिजे. मग काय होतील 10 पर्यंत तुमचे स्क्वेअर पण माहित होतील तुम्हाला, है ना, आणि क्यूब पण माहित होतील. जसं 10 चा स्क्वेअर 100 आणि मग क्यूब काय राहील तिकडे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला स्टडी करायचं आहे. असा जर स्टडी केला तर तुमचे ऍट ए टाइम एकामध्ये 2 स्टडी होऊन जातील. बघा बालमित्रांनो, आता आपण काही क्वेश्चन सोडूया. पुढे दिलेल्या प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा, म्हणजेच ऑडमॅन आउट आहे हे. आता मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की संख्या नंबर्स मध्ये 4 संख्या दिलेल्या असतात कुठल्याही प्रश्नामध्ये. बघा, इथे 4 संख्या दिल्या, 4 नंबर्स दिलेले आहेत आपल्याला. पहिला नंबर आहे 2431, 3655, 52, 1572, 1342. तर या 4 नंबर्स आपल्याला दिलेल्या असतात. आता आपण आधीच पाहिलं की ह्या प्रकारचे क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी माहित असायला पाहिजे. आपल्याला ऑड नंबर, इव्हन नंबर, प्राईम नंबर, कुठल्या संख्येने कोणत्या संख्येने त्यांना डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहिजे, सगळ्यांची माहिती आपल्याला. म्हणजे कोणत्या नंबरने यांना सगळ्यांना यापैकी तिघांमध्ये सारखं असणार आहे, एक वेगळी असणार आहे ऑडमॅन आउट, ती आपल्याला शोधून काढायची आहे. आता विचार करा की इथे काय असेल. सगळ्यांनी विचार करा की इथे काय लागेल आपल्याला, कुठला नियम लागेल किंवा कुठला गुणधर्म असेल यामधील 3 नंबर मध्ये. तर आता तुम्ही विचार करा आणि मला चार्ट मध्ये लिहून पाठवा की तुम्हाला काय वाटते, कुठला गुणधर्म असेल किंवा कुठलं याच्यामध्ये सेम टू सेम काय असेल की ज्यामुळे या 3 नंबरचा एक ग्रुप तयार होतो आणि 1 नंबरचा ग्रुप तयार होत नाही. तुम्ही मला चार्ट मध्ये लिहून पाठवा बालमित्रांनो, बघू कोणाला माहिती येतं. चला पटापट लिहून पाठवा, बघू कोण काढून पाठवते मला पटकन. बघा बालमित्रांनो, आपण थोडासा विचार करूया. आपल्याला इथे छान विचार करायचा असतो. इंटेलिजन्स टेस्ट मध्ये तुमचं इंटेलिजन्सचा ते काय करतात म्हणजे इव्हॅल्युएशन करतात की तुम्हाला
तुम्ही कसं विचार करू शकता, पटकन उत्तर कसं देऊ शकता. आता जर आपण या प्रश्नांचा विचार केला तर यामध्ये 3 असे नंबर्स आहेत की ज्याला 11 नी पूर्ण भाग जातो. 11 नी पूर्ण भाग जातो तर आपण इथे देऊन बघूया. 2431. याला आपण 11 नी भाग देऊया पहिले. ओके. आता बघा 11 2 जा 22. ओके. आपण 3 घेऊया. 11 2 जा 22. परत इथे 1, मग 1 घेतला. 11 1 जा 11. बघा 0. रिमाइंडर जे आहे ते 0 आहे म्हणजे पूर्ण भाग जातोय याला 11 नी. आता आपण हा दुसरा नंबर घेऊया. याला बघू आपण 11 नी भाग जातोय का. बघा 11 3 जा 33. उरले 3. परत 11 3 जा 33. उरले 2. परत 11 2 जा 22. बरा 0. काय आलं रिमाइंडर 0 आलं. इथे तुम्हाला गेस करायचंय की याच्यामध्ये काय करता येईल. इथे जसं मी गेस केली की याला 11 नी 3ही नंबरला भाग जातो. यासाठी तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट मात्र चांगल्या लक्षात ठेवायची आहे. ओके. इथे परत आपण 11 नी त्याला भाग देऊन पाहू. 11 1 जा 11. 4. आता बघा 11 4 जा 44. आता इथे 32 आले. 11 2 जा 22. 10 उरत आहे म्हणजे इथे 0 रिमाइंडर नाहीये म्हणजे हाच नंबर आपला ऑड मॅन आउट असू शकतो. पण आपण फोर्थ कडे पण जाऊन बघूया. याला पण 11 नी डिवाइड करून बघूया. 11 1 जा 11. 2 वर 4 घेतले. 11 2 जा 22. इथे परत 2. 11 2 जा 22. बघा बघा आता इथे 4 नंबर पैकी 3 नंबर मध्ये ही आणि ही या तीनही याला 11 नी पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जातो निश्चित म्हणजे रिमाइंडर जे आहे बाकी जे आहे 0 राहते आणि म्हणून याला मात्र पूर्ण भाग जात नाही आणि म्हणून ही ऑड मॅन आउट ठरते 1572 आणि म्हणून 3 इज अवर राईट आन्सर. आणि जो तिसरा 3 जो पर्याय किंवा ऑप्शन आहे त्याला आपण काय करतोय डार्क करतोय आन्सर शीट मध्ये कारण ते आपलं योग्य उत्तर आहे. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. पहिला नंबर आहे 73 39 69 87. आता इथे बघा इथे काय करता येईल आपल्याला कुठला नियम लावता येईल की ज्यामुळे 3 संख्या सारख्या असतील आणि एक वेगळी असेल. काय करता येईल. आता बघा इथे सुद्धा तुम्हाला एक डिव्हिजिबिलिटी टेस्ट लक्षात घ्यावी लागेल 3 ची. आता 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे की दोन संख्यांची जी बेरीज असते किंवा 2 डिजिटचं जी सम असते ती 2 डिजिटची जी सम आहे त्या समला जर 3 नी भाग जात असेल निश्चित डिवाइड होत असेल किंवा 3 डिव्हिजिबल असेल तर त्या संख्येला 3 नी भाग जातो. आता आपण इथे करून बघू. 8 and 7 किती होतं 15. बघा 315 ला आपण 3 नी डिव्हायजेबल आहे 15 आहे की नाही. बघा इकडे जर आपण बघितलं 6 + 9 केले तर इथे सुद्धा काय होते 15च होतात. इथे पण 15 ला सुद्धा 3 नी आरामात हे जातो म्हणजे भाग जातो. ती डिव्हिजेबल आहे. 3 + 9 केले तर किती होतात 12. इथे पण 12 ला 3 नी भाग जातो डिव्हिजेबल आहे. 15 ही 3 नी डिव्हिजेबल आहे. 15 3 नी डिव्हिजेबल आणि 12 सुद्धा. इथे मात्र 7 + 3 केले तर आपल्याला सम मिळते 10 आणि 10 मात्र 3 नी डिव्हिजेबल नाही. आता बघितलं तुम्ही 3 4 जा 12 3 5 जा 15 3 5 जा 15 मात्र 10 जो आहे हा या 10 ला मात्र 3 नी भाग जात नाही आणि म्हणून ही जी 1 नंबरची आपली 73 ही नंबर आहे 1 नंबरची जी आपली 1 नंबरची नंबर आहे संख्या आहे ती मात्र ऑड मॅन आउट ठरते आणि म्हणून आपण आन्सर शीट मध्ये 1 ला डार्क करत आहोत. कळलं का बालमित्रांनो. तुम्हाला दोन्ही क्वेश्चन कळले का. मला चॅट मध्ये लिहून पाठवा तुम्हाला कळले असतील तर. दोन्ही क्वेश्चन समजले असतील तर. पहिल्या 4 नंबरला जे आहे त्याच्यामध्ये 3 नंबरला 11 नी पूर्ण भाग जातो
दुसऱ्या 4 नंबर मध्ये 3 ने भाग जातो. 3 ने भाग जातो म्हणजे 3 ची जी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे ती अशी आहे की दिलेल्या संख्यांचे जे अंक आहे त्या अंकांची आडवी बेरीज त्या डिजिटची जर सम केली तर त्या समला 3 ने भाग जात असेल तर त्या नंबरला 3 ने भाग जातो आणि म्हणून 73 ला भाग न जात असल्यामुळे तो आपला ऑड मॅन आउट ठरतो आणि म्हणून आपण ते आन्सर लिहिलेला आहे. ओके बालमित्रांनो, तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही लिहा पटकन चॅटमध्ये मला लिहून पाठवा. मॅडम मला समजलं आहे, मी बघते, मला माहित पण होते कोण कोण आलेलं आहे. पटापट लिहा बालमित्रांनो. बघा बालमित्रांनो, आपण नेक्स्ट क्वेश्चन घेत आहोत. आता नेक्स्ट क्वेश्चन मधले नंबर्स वाचून घेऊया आपण. हे पण ऑड मॅन आउटच आहे. बघा 9524, 2649, 4592, 5294. आता या 4 नंबर दिलेले आहे. आता या 4 नंबर मध्ये काय साम्य असेल किंवा काय सेम टू सेम असेल हे डोकं आपल्याला लावावं लागतं. आता आपल्याला डोकं लावताना तुमच्या असं लक्षात येईल, तुम्ही काळजीपूर्वक जर ऑप्शन बघितले तर तुमच्या लक्षात येईल की इथे 9 आहे, इथे 9 आहे, इथे पण 9 आहे, इथे पण 9 आहे. म्हणजे चारही नंबर मध्ये तुम्हाला 9 हा डिजिट दिसतोय. नंतर 5 बघा, इथे 5 दिसत नाही, इथे 5 आहे, इथे 5 आहे. ओके, इथे 2 आहे, इथे 2 दिसतोय, इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे, इथे 4 आहे, इथे पण 4 आहे, इथे 4 आहे, इथे पण 4 आहे. बघा इथे मात्र हा जो 6 आहे तो इथे नाहीये. म्हणजे हे जे 9 5 2 4 म्हणजे बघा 9 5 2 आणि 4 हे जे डिजिट आहे हे डिजिट इथे पण दिसतंय तुम्हाला, इथे पण दिसत आहे, या नंबर मध्ये पण दिसत आहेत आणि या नंबर मध्ये पण दिसत आहे. मात्र इथे जो आहे इथे आपला कोणता नंबर आलेला नाही आहे, इथे 5 नंबर आलेला नाही. म्हणून त्यामुळे ही जी नंबर आहे किंवा हा जो नंबर आहे हा ऑड मॅन आउट ठरतो आणि म्हणून आपलं याचं आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 आणि त्याला आपण आन्सर शीट मध्ये घट्ट करीत आहोत, डार्क करीत आहोत. ओके बेटा, अंडरस्टँड, समजलं सगळ्यांना. असं पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं की हे जे डिजिट आहे त्यामध्ये दिलेले या तीनही मध्ये हे डिजिट आहे, यामध्ये मात्र एक डिजिट नाही आहे, तो दिसत नाही आणि म्हणून ही वेगळी ठरते. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन. इथे बघा काय दिलंय. नंबर 1 मध्ये दिलाय 27, 2 64, 3 is 125 and 4 is 343. आता तुम्ही बघा हे चारही ऑप्शन आपण काळजीपूर्वक बघायचे, केअरली बघायचे. चारही ऑप्शन काय असेल या चारही ऑप्शन मध्ये. आता तुम्ही जर बघितलं तर आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो आहे ना हा क्यूब आहे. कितीचा क्यूब आहे हा? 3 चा. हा जो आहे हा स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे, 8 चा स्क्वेअर आहे हा. ओके, हा बघितलं तर हा तुम्हाला क्यूब दिसेल, हा 5 चा क्यूब आहे. आणि हा जर बघितलं तर हा सुद्धा क्यूब आहे, हा आहे 7 चा क्यूब जो मी तुम्हाला शोधून काढायला लावलं होतं. म्हणजे हा सुद्धा क्यूब आहे, हा सुद्धा क्यूब आहे आणि हा सुद्धा क्यूब आहे. हे तीनही क्यूब आहेत. ओके, फक्त हा जो आहे ही 64 हा मात्र स्क्वेअर नंबर आहे आणि म्हणूनच हा जो 2 नंबरची जी नंबर आहे 64 जो आहे जो 2 नंबरला आलेला आहे हा 64 ऑड मॅन आउट ठरतो आणि म्हणून आपण आन्सर मध्ये 2 या ऑप्शनला डार्क करणार आहोत आन्सर शीट मध्ये. ओके बेटा, देन द नेक्स्ट क्वेश्चन इज 38, 64, 72, 46. बघा इथे बघितलं तर इथे नंबर सगळे सेम टू सेम नंबर्स होते. इथं बघितलं तर इथे काही क्यूब आलेले आहे, ती एक स्क्वेअर नंबर असल्यामुळे ती आपण ऑड मॅन आउट काढलं. इथे ते नंबर नसल्यामुळे ऑड मॅन काढलं. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम दिसतात किंवा वेगवेगळे रूल्स दिसतात नंबर्स मध्ये. त्यासाठी तुम्हाला ते मी आधी जे सांगितलं ते माहित असलं पाहिजे. आता इथे बघा इथे काय 38, 64, 72 आणि 46. इथे पण बघा वेगळा असा नियम लागतो. तर वेगळा कसा काय? आता जर तुम्ही या 2 नंबरची जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय येतं बघा. 3 आणि 8 चे जर मल्टिप्लिकेशन केलं 3 आणि 8 चं तर काय येतं 3 8 जा 24. 6 आणि 4 ची मल्टिप्लिकेशन केलं तरी काय येतं 24. 7 आणि 2 चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 14 आणि 4 आणि 6 चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 24. बघा म्हणजे ही आणि ही हे तीनही ज्या नंबर दिसतात हे तीनही नंबर
मध्ये एक कॉमन गोष्ट तुम्हाला दिसत आहे, कॉमन आहे. मात्र ही जी गोष्ट आहे, ही जी नंबर आहे, हा 72 जो नंबर आहे, यामध्ये मात्र ती गोष्ट तुम्हाला दिसत नाही आणि म्हणून ही ऑड मॅन आउट आहे. म्हणून आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. आणि ऑप्शन नंबर 3 ला आपण काय करणार आहोत, आपण डार्क करणार आहोत, कारण ते आपला ऑप्शन नंबर 3 इज आवर राईट आन्सर. तुम्ही बघितलं असेल की प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात, वेगवेगळे रूल्स असतात, ते तुम्हाला फाइंड आउट करावं लागतात. आणि जेव्हा तुम्ही ते फाइंड आउट करता तेव्हा तुम्हाला आन्सर सुद्धा फाइंड आउट होते आणि मग ते आपल्याला लिहावं लागतं. समजत आहे बालमित्रांनो तुम्हाला? तुम्ही चॅटमध्ये मला लिहून पाठवा की तुम्हाला हे मी जे सांगते हे समजत आहे. यू ऑल अंडरस्टँड दॅट, की तुम्हाला हे कळत आहे, लक्षात येत आहे, सोपं वाटते आहे. प्रॅक्टिस करावी लागेल. आपण जितके जास्त प्रॅक्टिस करू तितकं आपल्याला सोपं वाटणार आहे. बघा आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. बघा बालमित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथे 4 नंबर दिलेले आहे. फर्स्ट नंबर आहे 153, 136, 102 आणि 115. आता यापैकी आपल्याला ऑड मॅन आउट काढायचं आहे. आता यातला ऑड मॅन आउट कोण आहे हे कसं शोधायचं, इथे पण आपल्याला थिंकिंग करावं लागतं. इथे पण आपल्याला विचार करावा लागतो की अशी कुठली नंबर आहे की ज्या नंबरनी, हा विचार नेहमी करायचा कुठल्या नंबरनी याच्यामधल्या तिघांना पूर्ण भाग जातो. तर आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की 17 जो नंबर आहे, 17 नंबरनी यातल्या 3 ला पूर्ण भाग जातो. आता कोणाकोणाला जातो, तर आता बघा 17, तुम्हाला जर टेबल 9 लर्न असले ना तर तुम्हाला पटकन हे प्रश्न सोडवता येणार आहे, म्हणजे अजिबातच वेळ लागणार नाही. आणि जर तुम्हाला हे माहित नसलं, 17चं टेबल माहित नसला तर तुम्हाला प्रॉब्लेम जाणार आहे. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही कसं काय हे पटकन शोधून काढता, तर मला टेबल माहित आहे ना. मग तुम्हाला जर टेबल लर्न असले, माहित असले, तर तुमच्या पटकन लक्षात येणार अरे हे 17च्या टेबलमध्ये हे 3ही नंबर आहे, मात्र हा नंबर 17च्या टेबलमध्ये नाही आहे. कारण 17 9 जार 153, 17 8 जार 136, 17 6 जार 102 आणि 17च्या नंबरमध्ये 115 नाहीच आहे. त्यामुळे हा ऑड मॅन आउट ठरतो आणि 4 नंबरला आपण डार्क करणार आहोत. यासाठी तुम्हाला 1 to 30 टेबल लर्न असणे किंवा माहित असणे अतिशय आवश्यक आहे. 1 to 20 स्क्वेअर नंबर असणे माहित आहे आणि 1 to 10. आता 1 to 10 मधले तुम्ही भरपूर सांगितलेच तुम्हाला क्यूब. 1चा 1 असतो, सोपाच आहे. 10चा 1000 सोपच आहे. 2चा 8 आहे. 3चा 27 आहे. 4चा किती आहे 64 आहे. 5चा 125 आहे आणि 6चा किती आहे तुम्हाला असे प्रत्येक, आता 7चा पण पाहिला आपण मगाशी आहे की नाही, तर तुम्हाला असे प्रत्येक शोधून काढायचे आहे. बघा ओके, बघाशी आपण एक हे बघितलं होतं, हा तुम्हाला समजला असेल. तर तुम्हाला मी पुढचं सांगते की मगाशी आपण एक असं एक्झाम्पल बघितलं होतं. तिथे बघा माझं राहून गेलं तुम्हाला सांगायचं. क्यूब होते ते सगळे. परत बघू आपण तो क्वेश्चन. तो क्वेश्चन असा होता बघा, 27, 64, 125 आणि 4th नंबरला होता जो नंबर होता तो होता 343. आता बघितलं होतं आपण की हे सगळे काय आहे, क्यूब आहेत है ना. हे सगळे क्यूब आहेत. आणि हे बघा हा 3चा क्यूब आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं हा क्यूब नाही, पण ते चुकीने झालं होतं. हा 4चा क्यूब आहे, हा 5चा क्यूब आहे आणि हा 7चा क्यूब आहे है ना. म्हणजे चारही क्यूबच आहेत. मगाशी मला सांगताना ते राहून गेलं होतं. आणि 64 सुद्धा हा क्यूबच आहे. परत आपण डबल परत लक्षात द्या सगळ्यांनी की 64 हा सुद्धा क्यूब आहे. मी तुम्हाला मगाशी स्क्वेअर सांगितला होता, तो स्क्वेअर तर आहेच आहे, पण तो क्यूब सुद्धा आहे 4चा. पण इथे काय होतं, मगाशी जेव्हा पाहिलं होतं आपण, तर इथे जे आहे ना बघा, ही ऑड नंबर आहे, हा ऑड नंबर आहे, हा ऑड नंबर आहे. हे तीनही काय आहे, क्यूब. हे चारही क्यूब नंबर्स आहे. मगाशी तुम्हाला माझं लक्षात राहिलं नाही, 64 तुम्हाला मी काय सांगितलं होतं, स्क्वेअर नंबर नाही, तो क्यूब सुद्धा आहे. आता लक्षात आलं माझं की अरे आपण तिथे असं झालेलं. तर हा सुद्धा क्यूबच आहे. पण हे 3 जे आहेत हे 3 ऑड नंबर आहे आणि हा इव्हन नंबर आहे.
हे 3 जे क्यूब आहे ते क्यूब ऑड नंबर आहे, हा इवन नंबर आहे आणि म्हणून हा वेगळा ठरतो आणि म्हणून मगाशी आपण 2 ला दाग केलं होतं. ओके, एवढं परत लक्षात ठेवा मित्रांनो, ते डोक्यातून काढून टाका. तिथे माझ्या डोक्यात आलं की 64 सुद्धा क्यूब आहे. त्यासाठी आता आपल्याला सगळ्यांना क्यूब माहित पाहिजे की हा 3 चा क्यूब आहे, हा 4 चा क्यूब आहे, 5 चा आणि हा 7 चा क्यूब आहे. क्यूब जर तुमच्या लक्षात असेल तर पटाकन सोडवता येते आणि तुम्हाला पटकन सोडवता येणार आहे. फक्त हे 3 जे आहेत हे 3 ऑड आहेत आणि हा इवन आहे म्हणून हा वेगळा ठरतोय. ओके, ते तेवढं मात्र नक्की बालमित्रांनो तुम्ही व्यवस्थित करा. ओके, आता हा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे हा बघूया आपण. 579, 246, 358 आणि 135 हा क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन काय आहे ते बघूया आपण. इथे बघा, इथे जे आहे ना यातल्या 3 संख्यांना 3 नंबर्सला 3 नी पूर्ण भाग जातो आणि कोणाकोणाला जातो 3 नी भाग, तर याला जातो 3 नी भाग, याला जातो आणि याला जातो. 3 नी पूर्ण भाग जातो. तुम्ही देऊन बघा याला 3 नी भाग, तर 3 नी भाग पूर्ण जातो. परत इथे एक गंमत आहे, अजून कोणती एक गंमत आहे बघा. इथे जर तुम्ही बघितलं तर या 5 मध्ये जर आपण 2 मिळवले तर आपल्याला 7 मिळतो बघा, 7. आणि या 7 मध्ये जर 2 मिळवले तर आपल्याला काय मिळतो, 9 मिळतो. बघा इथे काय गंमत आहे म्हणजे. इथे जर पाहिलं तर इथे पण 2 मध्ये जर 2 मिळवले तर आपल्याला काय मिळतात, 4 मिळतात. आणि 4 मध्ये जर 2 मिळवले तर आपल्याला 6 मिळतात. बघा 2, 4, 6. इथे पण 5 मध्ये 2 मिळवले 7, 7 मध्ये 2 मिळवले 9. आता हा जर नंबर बघितला, इथे 3 मध्ये 2 मिळवले तर 5 मिळतात. पण 5 मध्ये 2 मिळवले तर 7 मिळायला पाहिजे होते, इथे 8 आहे आणि म्हणून हा ऑड मॅन आउट आहे. इथे बघा 1 मध्ये जर 2 मिळवले 3 मिळाले, 3 मध्ये 2 मिळवले तर 5 मिळाले. बघा इतकी मजा आहे याच्यामध्ये. ही मजा सुद्धा तुम्हाला शोधून काढावी लागते, इथे मात्र ती मजा नाही आहे. आणि तसा जर विचार केला तर 3 नी 3 ची जी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे की जी त्याची पूर्ण सम आहे, 3 डिजिटची जी सम आहे त्याला भाग जातो 3 नी, म्हणजे 3 नी त्याला भाग जातो. आपण बघितलं की याला 3 नी भाग पण जात नाही आणि म्हणून 3 हा आपला ऑड मॅन आउट आहे आणि म्हणून आपण 3 ला डार्क करणार आहोत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आता हा क्वेश्चन बघूया आपण. 1236, 1144, 1768, 1352. आता हे 4 नंबर आहे. हे 4 नंबर मध्ये नेमकं काय आहे बघा, विचार करावा लागतो. सांगा तुम्हाला काय विचार येतो तुमच्या डोक्यामध्ये, मला चॅट मध्ये लिहून पाठवा. काय विचार येतो तुमच्या डोक्यामध्ये सगळ्यांच्या, काय असेल नेमकं. आता एक तसा विचार केला ना तर 11 4 44 हे सरळ सरळ असं इथं दिसते आपल्याला. मग आपण करून बघू. 17 4 68, 13 4 52. बघा हे उत्तर मिळत आहे आपल्याला. आता जर इथे 12 4 केलं तर 48 होते, म्हणजे इथे 36 आपल्याला मिळत नाही. इथे मात्र प्रत्येकाच्या इथे आपल्याला आन्सर मिळत गेलं बघा, पण इथे आपल्याला आन्सर मिळत नाही आणि म्हणून हा जो 1 नंबर आहे हा ऑड मॅन आउट आहे आणि म्हणून आपण याला डार्क करणार आहोत. ओके, कळलं बघा. हा पण क्वेश्चन नीट केला की 64 ही स्क्वेअर नाही, आपण क्यूब पण आहे. 27, 64 सगळे क्यूब आहेत. फक्त हे 3 जे आहेत हे ऑड नंबर आहे आणि हा इवन नंबर आहे, त्यामुळे हा वेगळा ठरतो. समजलं बालमित्रांनो? मला चॅट मध्ये लिहून पाठवा तुम्हाला समजलं आहे म्हणून. सगळ्यांनी लिहून पाठवा बघू, मला पटापट लिहून पाठवा. कोण पहिले पाठवतो बघूया. बघा बालमित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आता बघा नेक्स्ट क्वेश्चनला फ्रॅक्शन दिलेले आहे. बघा 9/3, 7/5, 10/2 आणि 4/6 असे 4 आपल्याला इथे फ्रॅक्शन दिलेले आहे. आता आपल्याला याचा विचार करायचा आहे की याच्यामध्ये कुठल्या 3 मध्ये काय साम्य आहे. आता छान विचार केला बघा, सगळ्यांनी विचार करा तर तुमच्या लक्षात येईल. असं लक्षात येईल की इथे काही पण होऊ शकतो बघा. 9 आणि 3 ची जर सम केली तर 12 येते. 7 आणि 5 ची सम केली दोघांची, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांची केली, इथे पण 12 येते, इथे मात्र 10 येते. बघा या 3 जे आहे अशी सुद्धा सम करू शकतात ते बघा.
अशी आपण आजपर्यंत केली नाही, पण तुम्ही जर अशी सम केली तर त्याचं 12 आन्सर येतं. इथे मात्र ऑडमॅन आउट आहे ही, आणि म्हणून 4 नंबर आपला ऑडमॅन आउट आहे. 4 नंबर आपला ऑप्शन आहे, राईट आन्सर आहे. त्यामुळे आपण त्याला डार्क करणार आहोत, पूर्ण डार्क करायचं. ओके. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज 84, 109, 133 आणि 196. आता जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की या 4 नंबरपैकी 3 नंबरला 7 नी पूर्ण भाग जातो. 7 नी पूर्ण भाग जातो आणि एका नंबरला जात नाही. आपण देऊन बघूया. चला आपण देऊन बघूया. बघा 84 ला आपण 7 नी भाग देऊ, डिवाइड करू. 7 1 जा 7, 7 2 जा 14. बघा 0 0. ओके. देन 109 ला आपण 7 नी, 7 1 जा 7, इथे बघा इथे पूर्ण भाग जात नाही. 7 5 जा 35, 4 उरतात. ओके. इथे जर बघितलं आपण 133 7, 7 1 जा 7, किती उरले 6, 7 9 जा 63 0. इथे दिलं आपण 196 7, 7 1 जा 7, 7 2 जा 14 आणि 7 8 जा 56. ओके. बघा आता इथे पूर्ण भाग गेला, इथे पण पूर्ण भाग गेला, इथे पण पूर्ण भाग गेला. 0 0 आला रिमाइंडर, म्हणजे तीनही नंबरला 7 डिव्हिजेबल आहे. मात्र हा जो 2 नंबरचा 109 आहे, हा याला मात्र 7 डिव्हिजेबल नाही, आणि म्हणून आपलं हे आन्सर आहे. आन्सर नंबर 2 इज अवर राईट आन्सर. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन इज 93, 75, 62 आणि 82. आता मला याच्यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे की याच्यामध्ये कुठलं साम्य आहे. 93, 75, 62, 82. बघा आता जर विचार केला आपण, असा विचार केला तर 3 3 जा 9 होते, हे उत्तर मिळते आपल्याला. इथे जर केलं 5 3 जा 15 मिळते, पण इथे 15 नाही आहे, 7 आहे. इथे जर विचार केला तर 2 3 जा 6 उत्तर मिळतं, हे उत्तर मिळतं. बघा याला जर 3 नी मल्टिप्लिकेशन केलं 6 मिळतं, याला पण 3 नी मल्टिप्लिकेशन केलं 9 उत्तर मिळालं. इथे 2 4 जा 8, 2 4 जा 8. बघा म्हणजे आता इथे बघा, इथे 3 3 जा 9, इथे 2 3 जा 6 आणि इथे 2 4 जा 8. पण इथे मात्र 5 नी कोणत्याही नंबरने 5 नी 4 ला केलं तरी आपल्याला 7 मिळत नाही. 5 ला तुम्ही कुठल्याही नंबरनं इथे मल्टिप्लिकेशन केलं, 5 1 जा 5, 5 2 जा 10 येणार, पण 7 आपल्याला आन्सर मिळत नाही. इथे मात्र आपल्याला प्रत्येक ठिकाणी आन्सर मिळत आहे, कोणत्याही नंबरने आपण जर त्याला मल्टिप्लाय केलं तर. 75 ला मात्र तसं नाही. हा जो युनिट प्लेसला नंबर आहे, याला कुठल्याही नंबरने आपण मल्टिप्लाय केलं तरी 7 आपल्याला आन्सर मिळत नाही. इकडे मात्र याला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर 9 मिळतं, इथे याला 3 ने केलं तर 6, याला 2 ने केलं तर 8 मिळतं. हे आन्सर मिळतं, इथे मिळत नाही, आणि म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, कारण ते आपल्या ग्रुपमध्ये बसत नाही, ग्रुपचे वेगळं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. समजलं का बालमित्रांनो तुम्हाला? चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया, पटापट जास्त क्वेश्चन झाले पाहिजे. बघा बालमित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे 3/4, 2/1, 8/7 आणि 1/4. आता तुम्ही इथे बघितलं ते एकदमच सोपा क्वेश्चन आहे हा, की इथे बघितलं तुम्ही हाय फ्रॅक्शन आहे, हाय फ्रॅक्शन आहे, हाय फ्रॅक्शन आहे, पण हा मात्र फ्रॅक्शन नाही, ही पूर्ण संख्या आहे, होल नंबर आहे. बघा प्रत्येक होल नंबरला 1 हा म्हणजे डिनॉमिनेटर असतोच. त्यामुळे हे तीनही फ्रॅक्शन आहे, हा फ्रॅक्शन नाही, होल नंबर आहे, आणि म्हणून आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. या गटात हा बसत नाही, ग्रुपमध्ये हा बसत नाहीये. द नेक्स्ट क्वेश्चन इज 94, 51, 84 आणि 95. असे 4 नंबर दिलेले आहे. आता या 4 नंबर मध्ये मजा पा काय, गंमत पा काय आहे, तशी गंमत तुम्हाला शोधून काढायची आहे की आता हा जो युनिट प्लेसला 1 आहे, याच्यामध्ये जर 4 प्लस केले तर 10, आपल्याला हा जो 10 प्लेसचा नंबर आहे तो मिळतो. ओके. इथे बघा आता इथे हा आहे 4, याच्यामध्ये जर 4 मिळवले तर 8 यायला पाहिजे, तर इथे 8 नाही आहे, म्हणजे इथे काहीतरी गडबड आहे. ओके. इथे मात्र 1 मध्ये 4 मिळवले तर 5 मिळतात,
इथे 4 मध्ये या युनिट प्लेसच्या 4 मध्ये 4 मिळवले 8 मिळतात, म्हणजे आपल्याला मिळत आहे 10 प्लेसचा नंबर. इथे पण 5 मध्ये जर आपण 4 मिळवले तर आपल्याला काय मिळत आहे 9 मिळत आहे. आता बघा इथे इथे आणि इथे या तीनही ठिकाणी युनिट प्लेसला जर आपण 4 मिळवले 4 ऍड केले तर आपल्याला 10 प्लेसचा नंबर मिळतो. मात्र हा जो नंबर आहे इथे मात्र तसं होत नाही आणि म्हणून तो ऑडमॅन आउट आहे आणि म्हणून आपलं आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, ज्याला आपण आन्सर शीट मध्ये डार्क करणार आहोत. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज 243, 162, 135 and 352 अशा 4 नंबर दिलेले आहे. आता या 4 नंबर मध्ये सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे की या 4 नंबरला कोणत्या नंबरनी पूर्ण भाग जातो. आणि सगळ्यात तुम्हाला हे जितकी तुम्ही जास्त क्वेश्चन सोडवणार आहात, जितकी तुमची जास्त प्रॅक्टिस होणार आहे, तितकं तुम्हाला पटापट आन्सर समजणार, की तुम्हाला समजणार की याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे. आता इथं जर आपण विचार केला तर इथे काय 3 संख्यांना 3 नी पण भाग जातो आणि 3 ची जी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे तीच 9 ची आहे, म्हणजे 9 नी पण याला भाग जातो. आपण देऊन बघूया. आता इथे आहे 243, याला आपण 9 नी भाग देऊया. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 27, त्याच्यामुळे बसत नाही भाग. 6 3, आता 9 7 जा 63, बघा 0 गेला पूर्ण. दुसरं बघूया. 162 याला 9 नी जातो का? हा, बघूया आपण. 9 1 जा 9, 9 2 जा 18, म्हणजे 9 1 जा 9, इथे उरले 7 आणि 9 1 जा 72, पूर्ण भाग गेला. थर्ड नंबर घेऊया. 135, 9, 9 1 जा 9, 9 5 जा 45, बघा 0, पूर्ण भाग गेला. आता 352 घेऊ, याला 9 नी भाग देऊ. 9 3 जा 27, तर बघा किती आले. ओके, बघा 9 9 जा 81, म्हणजे 1 उरतो. म्हणजे ह्याचे 3 नंबर आहे. इथे 0, इथे पण रिमाइंडर 0, इथे पण रिमाइंडर 0 दिसतो. इथे मात्र तुम्हाला रिमाइंडर 0 दिसत नाही. म्हणजे हा जो नंबर आहे या नंबरला 9 नी भाग जात नाही, पूर्ण भाग जात नाही. मात्र 3ही नंबरला 9 नी पूर्ण भाग जातो आणि म्हणून 4 हे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन आपलं राईट आन्सर आहे. आणि आपण 4 ला काय करतो आहे डार्क करत आहोत आन्सर शीट मध्ये. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन इज, हा खूपच सोपा क्वेश्चन आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन तर तुम्हाला अतिशय सोपा जाणार आहे, कारण तुम्ही आपण असे प्रश्न सोडवलेले आहेत. बघा हे मी मिटवून टाकते म्हणजे मग तुम्हाला व्यवस्थित कळेल. बघा हा रोमन नंबरचा क्वेश्चन आहे. आता बघा रोमन नंबर, दीज आर रोमन नंबर. आता हे बघा हा रोमन नंबर आहे. किती आहे हा रोमन नंबर? कोणता आहे हा? हा 9 आहे ना. हा किती आहे? हा 15 आहे. हा बघा व्ही आणि व्ही म्हणजे 5 आणि 5 10, पण हा रोमन नंबरच नाही आहे, कारण 10 ला आपल्याकडे रोमन नंबर मध्ये 10 ला एक्स दिलेला असतो, त्यामुळे हा रोमन नंबर नाही. आणि हा जो आहे हा आहे 6 नंबर रोमन नंबर. व्ही आणि आय म्हणजे 5 आणि 1 6 झाले. हा रोमन नंबर नाहीच आहे आणि म्हणून ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट नंबर. तो आपल्या ग्रुपमध्ये बसत नाही, ऑड मॅन आउट आहे आणि म्हणून तो आपला ऑप्शन उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3. बघा किती सोपं आहे बालमित्रांनो, अतिशय सोपं. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया बालमित्रांनो. बघा इथे काय दिलेलं आहे. 416, 515, 864 आणि 749. आता याच्यामध्ये आपल्याला साम्य बघायचं आहे. पहिले विचार करायचा आपल्याला याच्यामध्ये काय सारखं असणार आहे. जर आपण बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की बघा 4 ला जर 4 नी मल्टिप्लाय केलं तर उत्तर मिळतं 16. ओके, 5 ला 5 नी मल्टिप्लाय केलं तर 25 मिळायला पाहिजे, पण इथे मिळत नाही. इथे 8 ला जर 8 नी मल्टिप्लाय केलं तर 64 मिळत आहे, इथे पण आन्सर मिळत आहे. इथे 7 ला 7 नी मल्टिप्लाय केलं तर 49, इथे पण आन्सर मिळत आहे. बघा आता इथे जर आपण 4 ला 4 नी मल्टिप्लाय केलं तर 16 उत्तर मिळत आहे.
8 ला 8 नी मल्टिप्लाय केलं तर 64 मिळत आहे. इथे 7 ला 7 नी मल्टिप्लाय केलं तर 49 मिळत आहे. फक्त हीच संख्या जशी आहे, हाच नंबर असा आहे की इथे मात्र 25 असायला पाहिजे, तिथे 15 आहे. त्यामुळे हे आपल्या गटात बसत नाही, ग्रुपमध्ये बसत नाही, म्हणून हे ऑड मॅन आउट आहे आणि हेच आपलं आन्सर आहे जे आपण डार्क करणार आहोत. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज, इथे 2 नंबर इथे दिलेले आहेत तुम्हाला. बघा इथे हा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 2 नंबर्स दिलेले आहेत. आता हे 2 नंबर्स दिले ते बघू आपण. पहिला आहे 36 आणि 16, दुसरा आहे 26 आणि 24, तिसरा आहे 15 आणि 35 आणि चौथा आहे 5 आणि 45. आता इथे विचार करावा लागेल की इथे काय गंमत आहे. इथे पण एक गंमत आहे. जर आपण या दोघांची बेरीज केली तर किती येते ती बघूया आपण, म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल की काय मजा आहे. बघा या दोघांची सम केली तर 15 मिळणार. इथे पण आपण या दोघांची सम केली तर 15 मिळते. इथे पण आपण आता या दोघांची सम करून बघा 15 मिळते. इथे मात्र 52 मिळते. म्हणजे बघा ह्या 3 सारख्या आहे आणि ती ऑड मॅन आउट आहे, कारण तिथे 50 आपल्याला सम मिळत नाही आणि म्हणून 1 नंबर इज अवर आन्सर. हा आपला ऑड मॅन आउट आहे आणि म्हणून त्याला आपण आन्सर शीट मध्ये डार्क करणार आहोत. देन द नेक्स्ट क्वेश्चन इज, हा बघा तुम्हाला नीट दिसतंय बेटा, बोर्डवरचं व्यवस्थित दिसतंय. ओके. देन फर्स्ट 216, 729, 256 आणि 510. आता जर तुम्ही बघितलं, जो आपण तो क्वेश्चन बघितला होता पहिला, तर इथे तुम्हाला लक्षात येणार आहे की हे हा जो आहे हा एक घन आहे, हा पण घन आहे, हा पण घन आहे, म्हणजे क्यूब आहेत. हे 3ही क्यूब आहेत. बघा तुम्ही आता शोधून काढायचं, तुम्हाला असाइनमेंट आहे की कुठल्या कुठल्या संख्येचे हे क्यूब आहेत. हा जो आहे हा मात्र स्क्वेअर आहे, हा क्यूब नाही आहे. हे 3 क्यूब आहेत, हा स्क्वेअर आहे आणि म्हणून ऑड मॅन आउट ठरतो आणि म्हणून 3 इज अवर राईट आन्सर, जे आपण आन्सर शीट मध्ये डार्क करणार आहोत. द नेक्स्ट क्वेश्चन इज 19/13, 25/19, 8/3 आणि 11/5. आता आपण जर इथे विचार केला तर आपलं असं लक्षात येईल की जर 5 मध्ये जर आपण 6 म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये जर 6 मिळवले आपल्याला 11 मिळतात, म्हणजे आपल्याला हा मिळून जातो. इथे 3 मध्ये जर 6 मिळवले तर 9 पाहिजे, पण इथे 9 नाहीये. इथे 19 मध्ये जर 6 मिळवले तर 25 मिळतात. ओके. इथे 13 मध्ये जर 6 मिळवले तर इथे सुद्धा 19 मिळतात. बघा आता बालमित्रांनो किती पाहावं लागते, किती मजा मजा असते बघा याच्यामध्ये, की याच्यामध्ये जर 6 मिळवले तर आपल्याला हे मिळतो, न्यूमरेटर मिळतो. म्हणजे आपल्याला छेदामध्ये जर 6 मिळवले तर अंश मिळते. इथे छेदामध्ये 6 मिळवले अंश मिळाल. इथे मात्र असं होत नाही. इथे पण छेदामध्ये 6 मिळाले तर आपल्याला 11 मिळाले. इथे मात्र असं झालं नाही आणि म्हणून हा ऑड आहे, ऑड मॅन आउट आहे आणि म्हणून आपला 3 हे ऑप्शन राईट आहे, जे आपण आन्सर शीट मध्ये डार्क करणार आहोत. बालमित्रांनो बघा समजलं का तुम्हाला? मला पटकन लिहून पाठवा चार्ट मध्ये, तुम्हाला समजलं म्हणून. चला बालमित्रांनो पटापट लिहा, समजलं म्हणून तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ मग आपण. पटापट लिहा सगळ्यांनी. बघा बालमित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन बघा कसा आहे. आणि हे दोन्ही क्वेश्चन येऊन गेलेले आहे. 2017 ला येऊन गेला, 2019 ला येऊन गेला. तर बघूया आपण याच्यामध्ये काय म्हटलंय. याच्यामध्ये काय केलं की 3 नंबर दिले, 3 आणि इन ब्रॅकेट 91 आणि 4. इथे 2 इन ब्रॅकेट 36 आणि 3. इथे 5 इन ब्रॅकेट 133 आणि 2. इथे 4 इन ब्रॅकेट 189 आणि 5. म्हणजे या दोघांचा याच्याशी काहीतरी संबंध आहे, रिलेशन आहे. काय रिलेशन आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. आणि 3 मध्ये सारखं रिलेशन असणार आहे आणि एकामध्ये मात्र वेगळं रिलेशन असणार आहे. आता बघू आपण. 4 चा क्यूब किती होतो 16 आणि 5 चा क्यूब किती होतो 125. आता या दोघांची जर सम केली, याच्या क्यूबची आणि याच्या क्यूबची जर आपण सम केली तर आपल्याला हे आन्सर मिळतं. तुम्ही करून बघा, सगळ्यांनी करून बघा. सॉरी इथे 64 बघा. 4 चा क्यूब आहे 64 आणि 5 चा क्यूब आहे 125. आता या दोघांची जर आपण सम केली तर आपल्याला 189 मिळते. बघा 125 प्लस 64. इथे 9, इथे 8 आणि 1. बघा हे आपल्याला आन्सर मिळतं. म्हणजे याचा क्यूब आणि याचा क्यूब या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर हे आन्सर मिळतं. ओके. मग आता आपण याचा क्यूब बघू. याचा क्यूब किती असतो 8. तुम्हाला यासाठी क्यूब माहित असणं अतिशय जरुरीचं आहे.
10 पर्यंतचे क्यूब खूप माहित पाहिजे. इथे बघा आता आज तुमचे भरपूर झालेले आहे. 5 पर्यंत तर तुमचे झाले. 5 चा असतो 125, हा असतो 8. बघा आता या दोघांची सुद्धा सम केली आपण तर आपल्याला हे मिळतं काय आन्सर बघूया. इथे बघा 13, 1 कॅरी, हे झाले 3. बघा हे पण आपल्याला आन्सर मिळाला आहे. ओके. देन 3 चा क्यूब किती आहे 27 आणि 2 चा क्यूब किती आहे 8. बघा या दोघांची आपण काय करूया ऍडिशन करूया. इथे मात्र हे असं घडून येताना आपल्याला दिसत नाहीये. इथे बघू 4 चा 64 क्यूब आहे, 3 चा 27 क्यूब आहे. बघा आता या दोघांची जर ऍडिशन केली तर आपल्याला 91 मिळतात. बघा आता इथे सुद्धा बरोबर आहे, इथे सुद्धा बरोबर आहे, इथे बरोबर आहे, इथे मात्र आपल्याला ते आन्सर मिळत नाही आणि म्हणून 2 हे आपलं ऑप्शन जे आहे ते राईट आहे. म्हणजे किती तुम्हाला विचार करावा लागतो की याचा क्यूब त्याची ऍडिशन ते याचं उत्तर, याचा क्यूब त्याची ऍडिशन. इथे मात्र तसं घडलं नाही आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 हे वेगळे आहे. तीनही ठिकाणी सेम गोष्ट घडली आहे, इथे मात्र घडली नाही म्हणून हे वेगळं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 319, 232, 251 आणि 174. आता इथे बघूया इथे काय आहे नेमकं. इथे जे आहे ना ह्या तीनही संख्या ज्या आहे यामधल्या या तीनही संख्येला 29 नी भाग जातो. कोणत्या संख्येला जातो 29 नी भाग, तर इथे जातो 29. 11 केले तर तुम्हाला हे आन्सर मिळतं 390. आता तुम्हाला जर दुसरं आहे तिथे मात्र जर आपण 8 नी भाग दिला तर आपल्याला दुसरी संख्या मिळते. ही जी तिसरी संख्या आहे आपली 251 ही मात्र 29 नी डिव्हिजेबल नाही आहे. याला मात्र 29 इंटू 6 केले तर 174 मिळतात. बघा म्हणजे ह्या 3 जे नंबर आहेत, हे 3 जे नंबर आहेत 3 नंबर आहे, 3 नंबरला 29 नी पूर्ण भाग जातो, मात्र याला जात नाही, या नंबरला 29 नी भाग जात नाही आणि म्हणून आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, कारण हा ऑडमॅन आउट आहे. बघा बालमित्रांनो तुम्ही आतापर्यंत आपण जवळपास 22 क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे पूर्ण. आता तुम्हाला जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह केले तेव्हा तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला स्क्वेअर, टेबल, क्यूब आणि ऑड नंबर, इव्हन नंबर ह्या सर्व गोष्टी माहित असणं किती जरुरीचं आहे. ह्या जर गोष्टी तुम्हाला माहित असतील तर तुम्ही पटापट प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार आहे, ओळखू शकणार आहे. कारण आपल्याकडे वेळ पण फार महत्वाची आहे, कारण कमी वेळेत आपलं योग्य उत्तर, बरोबर उत्तर आपल्याला शोधता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही मुलांनी आता काय करायचंय की जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे आपल्या स्टडीला, ज्यामध्ये तुम्ही टेबल लर्न करा, तुम्ही क्यूब लर्न करा, तुम्ही स्क्वेअर लर्न करा. त्यासाठी तुम्ही काही क्लासेस घेतलेले आधी, ते क्लासेस बघा, ते डबल बघा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस खूप चांगली होईल आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. पण बालमित्रांनो आता कशाची वेळ झाली आहे सांगा मला, सगळ्यांनी सांगा कशाची वेळ झाली. आज सोपा गेला ना, सगळ्यांना इझी गेला आणि याचे राहिलेले जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला सोडून घ्यायचे आहे. तुम्ही सगळ्यांनी उरलेले क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह करायचे आहे. तुमच्या टीचरला आणि तुमच्या पेरेंट्सला कोणालाही तुम्हाला दाखवायचे, मात्र पूर्ण करायचे. तुम्ही जोपर्यंत क्वेश्चन सोडत नाही, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत तुम्हाला एक्सपिरियन्स येत नाही. तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस करणार तितके तुम्हाला जास्त मार्क्स कव्हर होणार आहे. तर ऑल द बेस्ट. पुढचे तुम्हाला असाइनमेंट साठी या, जे आपण आता क्लासिफिकेशन मधलं नंबर्स घेतलाय. ओके, देन बाय बाय. बाय ऑल फ्रेंड्स, बाय.